बघा, कंपनी कायदा हा जो विषय आहे त्यामधलं पहिलं युनिट जे आहे तुम्हाला संयुक्त भांडवली संस्था, ज्याला जॉईंट स्टॉक कंपनी असे म्हणतात. संयुक्त भांडवली संस्था म्हणजे तर काय, सुरुवातीच्या काळामध्ये उद्योगधंद्याचा जो विकास झाला तो एकली स्वरूपात होता. म्हणजे एखाद्या व्यवसायाचा किंवा संस्थेचा एकच मालक होता आणि एकल स्वरूपामध्ये बिझनेस चालवला जात असं. त्याचे सर्व निर्णय, त्या व्यवसायाचे सर्व निर्णय घेण्याचा अधिकार त्या एक व्यक्तीचा होता, कारण त्या व्यवसायाचा मालक तो एक व्यक्ती होता. कालांतराने भागीदारी संस्था अस्तित्वात आली, म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त लोक एकत्र येऊन एखादा भागीदारी पार्टनरशिपमध्ये उद्योगधंदा सुरू करू लागले. त्याला भागीदारी असं म्हणतात. भागीदारी सुरू झाली आणि कालांतराने त्यालाही असं वाटलं की आपला उद्योग मोठ्या स्वरूपामध्ये व्हावा, म्हणून त्याने काही काळानंतर पुन्हा भागीदारीचे रूपांतर खाजगी कंपनीत किंवा सार्वजनिक कंपनीमध्ये केलं. कंपनीला मराठीमध्ये संयुक्त स्कंद प्रमंडळ असे म्हणतात. संयुक्त स्कंद प्रमंडळ. संयुक्त म्हणजे एकत्रीकरण किंवा एकत्र येऊन, स्कंद म्हणजे स्टॉक आणि प्रमंडळ म्हणजे कंपनी. काही लोकांनी एकत्र येऊन भांडवल निर्मितीसाठी जी जमा केलेली रक्कम असते ती एकत्रित करून स्थापन केलेली संस्था म्हणजेच संयुक्त स्कंद प्रमंडळ किंवा ज्याला कंपनी असे म्हणतात. मग ह्या कंपनीसाठी कोणकोणते कायदे आहे, या कंपनीसाठी कोणते नियम आहे, हे आपल्याला या विषयामध्ये अभ्यासक्रमामध्ये विद्यापीठाने दिलेलं आहे. सांगायचं म्हणजे तर काय, तर व्यवसाय स्थापन व्हावे, मोठमोठ्या स्वरूपामध्ये उद्योगधंदे चालावे, म्हणून ही संकल्पना उदयास आली. लोकांच्या वाढत्या गरजा आणि त्याला उपयोगासाठी असणारी पर्यायी साधने यांचा मेळ घालण्यासाठी भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगधंद्याचा विकास व्हावा, म्हणून या संयुक्त स्कंद प्रमंडळाची स्थापना करण्यात आली. संयुक्त स्कंद प्रमंडळ तयार करण्यासाठी काही नियमावली तयार केलेल्या आहे आणि त्या नियमावलीचा अभ्यास आपल्याला या बिझनेस लॉ किंवा कॉर्पोरेट लॉ या विषयामध्ये दिलेला आहे. सुरुवातीला आपण संयुक्त स्कंद प्रमंडळ किंवा कंपनी म्हणजे काय याच्या व्याख्या बघणार आहोत. त्यातली पहिली व्याख्या, कंपनी म्हणजे सामायिक भांडवलाची व्यापारी संस्था किंवा पेढी किंवा मंडळ, यालाच प्रमंडळ किंवा कंपनी म्हणतात. एक संयुक्त भांडवल किंवा सामायिक भांडवल म्हणजेच काय, तर काही लोकांनी, जर खाजगी कंपनी असेल तर 2 लोकांनी किंवा 50 लोकांपर्यंत लोकांनी एकत्र येऊन स्वतःचा पैसा गुंतवून स्थापन केलेली संस्था म्हणजे खाजगी प्रमंडळ. मात्र सामायिक स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी एकत्रित येऊन भांडवल तयार करून स्थापन केलेली संस्था म्हणजेच काय आहे, प्रमंडळ आहे. त्यालाच कंपनी असे म्हणतात. म्हणून कंपनी ही संयुक्त लोकांनी एकत्र येऊन सामायिक पद्धतीने भांडवल गोळा करून तयार केलेली एक संस्था असते. त्यानंतर दुसरी व्याख्या, कंपनी म्हणजे अशी व्यक्ती जी कायद्याने निर्माण केलेली आहे आणि ती कायद्यानं संपुष्टात येते, तिला कंपनी असे म्हणतात. कंपनीसाठी कंपनी कायदा 1956 या कायद्यानुसार कंपनीची स्थापना केली जाते किंवा संयुक्त स्कंद प्रमंडळाची स्थापना केली जाते. या कायद्यानुसार कंपनी स्थापन होते आणि स्थापन झाल्यानंतर त्या कंपनीला एक कृत्रिम व्यक्ती असे म्हटलं जाते. तिला व्यक्तीचा दर्जा होतो, म्हणून कंपनी हे पर्सनल अकाउंट आहे, कारण व्यक्तिगत संस्था आहे. म्हणून अशी एखादी संस्था जी कायद्याने निर्माण केलेली असेल तिलासुद्धा कंपनी असे म्हणतात. त्यानंतर तिसरी व्याख्या, सामान्य उद्देशाच्या पूर्तीसाठी स्वेच्छेने एकत्र आलेल्या व्यक्तीच्या समूहाला किंवा त्याने स्थापन केलेल्या एखाद्या संस्थेला कंपनी किंवा प्रमंडळ असे म्हणतात. एखादा उद्देश पूर्ण करण्यासाठी, म्हणजे जर काही शेतकऱ्यांनी स्वतःचा उद्देश पूर्ण करण्यासाठी दूध डेअरी स्थापन केली स्वतःचं दूध डेअरी स्थापन केली, तर त्यांचा उद्देश असतो की सर्वसामान्य शेतकऱ्याच्या दुधाला योग्य हमी भाव मिळावा आणि ते दूध मार्केटमध्ये विकलं जावं, आणि त्यासाठी त्यांनी स्थापन केलेली एखादी नोंदणीकृत संस्था किंवा दूध डेअरी म्हणजेच ते काय आहे, प्रमंडळ किंवा कंपनी आहे. म्हणून एखादा उद्देश साध्य करण्यासाठी स्वतःच्या इच्छेने एकत्र येऊन, जबरदस्तीने नाही किंवा सक्तीने नाही, तर स्वतःच्या इच्छेने एकत्र येऊन स्थापन केलेली एखादी संस्था म्हणजेच त्याला काय म्हणतात, कंपनी म्हणतात. त्यानंतर चौथी व्याख्या आहे, प्रत्यक्ष भागधारक कोणीही असले तरी जिला चिरंतन काल टिकण्याचे अस्तित्व आहे व प्रतीक म्हणून जी स्वतःचं बोधचिन्ह किंवा स्वतःची रबरी स्टॅम्प वापरू शकते, जिची निर्मिती कायद्याप्रमाणे झालेली आहे, तिची नोंद सरकार दरबारी झालेली आहे, अशी एखादी संघटना म्हणजेच कंपनी होय. म्हणजेच काय, कंपनी कायदा 1956 नुसार जी संस्था नोंदणीकृत झालेली आहे तिचे भागधारक असंख्य आहे. भागधारक म्हणजेच कंपनीचे मालक असतात. जर एखाद्या सार्वजनिक कंपनी असेल, आता त्याच्यामध्ये 2 प्रकार आहे, खाजगी कंपनी, सार्वजनिक कंपनी. जर सार्वजनिक कंपनी असेल तर भागधारक असंख्य असतात. अशा एकत्र येऊन असंख्य भागधारक जरी कंपनीचे मालक असेल, मात्र तिचा कारभार हा
एकच व्यक्ती बघतो, म्हणजे सगळे व्यक्ती मालक असूनच एकच व्यक्ती जर तिचा कारभार करत असेल तरी त्या संस्थेला काय म्हणतात, प्रमंडळ म्हणतात. ती स्वतःचे चिन्ह किंवा रबरी स्टॅम्प वापरू शकत असेल किंवा तिला कायद्यानुसार अस्तित्व आहे, म्हणजेच कायद्यानुसार ती नोंदणीकृत आहे, सरकार दरबारी तिची नोंद झालेली आहे, अशी कुठलीही जर संस्था असेल तिला कंपनी किंवा प्रमंडळ असे म्हणतात. त्यानंतर 5वी व्याख्या, भारतीय कंपनी कायदा 1956 त्यातल्या अनुच्छेद कलम 3(1) नुसार कंपनीची व्याख्या दिलेली आहे. ती व्याख्या बघा. या कायद्यानुसार निर्माण झालेली कोणतीही संस्था म्हणजे कंपनी होय. 1956च्या कायद्यानुसार जिची नोंदणी होऊन तिची स्थापना झालेली आहे अशा एखाद्या संस्थेला काय म्हणतात, तर कंपनी असे म्हणतात. तिची व्याख्या बघू. प्रमंडळाच्या कायद्याखाली निर्माण झालेली, स्वतःची नोंदणी केलेली, स्वतःची नाममुद्रा असणारी, स्वतःचं चिन्ह असणारं, स्वतःचं अस्तित्व असणारी एखादी संस्था म्हणजेच काय, तर कंपनी होय. म्हणजेच तिला कृत्रिम व्यक्ती असे म्हटलेलं आहे. आणि असे कंपनीचे अस्तित्व हे चिरंतन काल टिकणारे आहे. म्हणजे जर 20 किंवा 25 जरी भागधारक असेल त्यातला एखाद्याचा जरी मृत्यू झाला तरी ती कंपनी किंवा ती संस्था बंद न पडता दुसऱ्याला त्याचा अधिकार हस्तांतरित होतो आणि तो व्यक्ती त्या कंपनीचा काय बनतो, मालक बनतो. म्हणजे एखाद्याच्या मृत्यूमुळं किंवा एखाद्याच्या सोडून जाण्यामुळं त्या कंपनीचं अस्तित्व हे धोक्यात येत नाही, म्हणून तिला चिरंतन काल टिकणारी संस्था किंवा अशी एखादी संस्था जिला कंपनी असे म्हणतात. त्यानंतर प्राध्यापक हेनी यांनी एक व्याख्या केलेली आहे. संयुक्त स्कंद प्रमंडळ म्हणजे संयुक्त स्कंद कंपनी म्हणजे एक बोधचिन्ह, कायमचे अस्तित्व आणि कायद्याने शाश्वती दिलेली, कायद्याने बनलेली व व्यक्ती व कायद्यानुसार नोंदणी केलेली संस्था म्हणजेच कंपनी किंवा संयुक्त स्कंद प्रमंडळ होय. म्हणजे ज्या एखाद्या संस्थेला कंपनी कायदा 1956 नुसार नोंदणी प्राप्त झालेली आहे त्या संस्थेला कंपनी किंवा संयुक्त स्कंद प्रमंडळ असे म्हणतात. आता कंपनीचे किंवा संयुक्त स्कंद प्रमंडळाचे वैशिष्ट्य बघू. बरोबर, मी 2 शब्द पर्यायाने का वापरतो, काही ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी संयुक्त स्कंद प्रमंडळ दिलेलं असतं, काही ठिकाणी कंपनी शब्द दिलेला असतो, म्हणून तुमचा गोंधळ होऊ नये म्हणून दोन्ही शब्द मी वापरतो. दोन्हीचा अर्थ एकच आहे. व कंपनी जे आहे किंवा संयुक्त स्कंद प्रमंडळ जे आहे त्याचे आपण वैशिष्ट्य बघू. त्याचं पहिलं वैशिष्ट्य आहे किमान सभासद संख्या. किमान कमीत कमी किती सभासद असावे लागतात की जेणेकरून तिची स्थापना होतात, म्हणून सभासद संख्या हे सगळ्यात मोठं तिचं वैशिष्ट्य आहे. जर कंपनी खाजगी असेल तर 2 पेक्षा जास्त किंवा जास्तीत जास्त 50 लोक एकत्र येऊन खाजगी कंपनी स्थापन करू शकतात. कमीत कमी 2, जास्तीत जास्त 50. ज्या कंपनीचे मालक कमीत कमी 2 किंवा जास्तीत जास्त 50 लोक म्हणजे फॅमिली मेंबर असू शकतात, नातेवाईक असू शकतात, या लोकांनी एकत्र येऊन भांडवल गोळा करून जी संस्था स्थापन केली असतात तिला खाजगी प्रमंडळ किंवा खाजगी कंपनी म्हणतात. आणि सार्वजनिक दुसरा प्रकार आहे सार्वजनिक कंपनीच्या स्थापनेकरता किमान 7 लोक, कमीत कमी 7 व कमाल संख्येवर जास्तीत जास्त सभासद संख्येवर मर्यादा नाही. म्हणून किती लोक, जर सहकारी साखर कारखाना असेल किंवा एखादी सरकारी कंपनी असेल तिच्यामध्ये कितीकही लोक सभासद किंवा त्या कंपनीचे कितीही लोक मालक किंवा भागधारक असू शकतात. म्हणून खाजगीमध्ये कमीत कमी सांगितलं तुम्हाला 2 ते जास्तीत जास्त 50 आणि सार्वजनिक असेल कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त संख्येवर मर्यादा नाही. अनलिमिटेड लोक कंपनीमध्ये मालक असू शकतात. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे नोंदणीकृत संस्था. प्रमंडळाचं दुसरं वैशिष्ट्य, प्रमंडळ ही किंवा संयुक्त स्कंद प्रमंडळ हे कंपनी कायदा 1956 नुसार स्थापन झालेले असते, नोंदणी झालेली असते. कंपनी व्यवसाय संघटनेचा सरकारी दरबारी नोंद असते. त्यासाठी कंपनी कायद्यात नमूद केलेल्या अटीवर व शिष्टाचाराला कंपनीला पूर्तता करावी लागते आणि त्या पूर्तता केल्यानंतर तिची नोंदणी कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे करावी लागते. नोंदणी अधिकाऱ्याने नोंदणी केल्यानंतर तिला व्यवसाय प्रारंभ प्रमाणपत्र मिळतं आणि प्रत्यक्षात व्यवसाय प्रारंभ प्रमाणपत्र मिळाल्यानंतर तिची स्थापना झाल्यानंतर व्यवसाय करण्याची तिला परवानगी मिळालेली असते. म्हणजेच तिच्याकडे जे अस्तित्व आहे ते कायद्यानुसार स्थापन झालेली आणि नोंदणीकृत अशी संस्था असते. म्हणून नोंदणीकृत संस्था हे तिचं काय आहे, एक वैशिष्ट्य आहे. आणि अशी नोंदणीकृत जी संस्था आहे तिला कायद्यानुसार चिरंतन काल टिकण्याचं अस्तित्व प्राप्त होतं. कृत्रिम व्यक्ती म्हणून तिला मान्यता मिळते. तसेच तिला स्वतःचं बोधचिन्ह वापरण्याची परवानगी मिळते. तिला स्वतःची मुद्रा वापरण्याची परवानगी मिळते किंवा रबरी शिक्का मारण्याचा परवानगी मिळते आणि स्वाक्षरी म्हणून
तो रबरी स्टॅम्प तिला वापरता येतो, म्हणून तिला अखंडत किंवा चिरंतन टिकणारं अस्तित्व कंपनी कायदा 1956 नुसार मिळते, म्हणून तिला नोंदणीकृत संस्था असे म्हणतात. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे प्रमंडळाचं, ते म्हणजे कृत्रिम व्यक्ती किंवा स्वतंत्र अस्तित्व. कंपनीला कायद्याने कृत्रिम व्यक्ती म्हणून स्वतंत्र अस्तित्व बहाल केलेलं असतं. नैसर्गिक व्यक्तीप्रमाणे सर्व अधिकार तिला असतात, म्हणजे स्वतःच्या भविष्यासाठी, स्वतःच्या निर्णयासाठी, स्वतःच्या नियंत्रणासाठी स्वतः निर्णय घेण्याचा अधिकार त्या कंपनीला प्राप्त होतो. म्हणून मालमत्ता धारण करणे, विविध लोकांशी करार करणे, अशा अनेक गोष्टींमध्ये सभासदाच्या अस्तित्वानुसार कंपनीला ते मालक बनतात आणि मालक बनल्यानंतर कृत्रिम व्यक्ती म्हणून ती एक स्वतःचे काम बघते. आणि सभासद हे वेगवेगळे जरी घटक असले तर कंपनीला शरीर व आत्मा नसल्यामुळे तिला कृत्रिम व्यक्ती म्हणतात. मात्र तिला स्वतःचे अधिकार आहे, म्हणून तिला चिरंतन काळ टिकणारं स्वतंत्र अस्तित्व कंपनी कायदा 1956 नुसार प्राप्त होते. त्यानंतर कंपनीचं चौथं वैशिष्ट्य आहे बोधचिन्ह असते किंवा नाममुद्रा असते. प्रत्येक कंपनीने नाममुद्रा किंवा बोधचिन्ह तयार करून घेणं हे कंपनी कायद्यानुसार सक्तीचं आहे. त्याचा वापर केला जातो, म्हणजे सही म्हणून बोधचिन्हाचा वापर केला जातो. कंपनीने केलेल्या सर्व करारावर व व्यवहारावर राजमुद्रा किंवा शिक्का लावणे आवश्यक आहे, कारण त्याला कायदेशीर अस्तित्व असल्यामुळं तिचा स्टॅम्प हा व्हॅलिड किंवा ज्याला आपण मान्यता प्राप्त म्हणतो अशा प्रकारचा असतो, म्हणून तिला तो वापरण्याचा सर्व ठिकाणी अधिकार आहे. म्हणून बोधचिन्ह असणे हे एक कंपनीचं काय आहे, वैशिष्ट्य आहे. त्यानंतर नंबर 5 वैशिष्ट्य कंपनीचं किंवा संयुक्त स्कंद मंडळाचं 5वं वैशिष्ट्य आहे चिरंतन काळ टिकण्याचं अस्तित्व. कारण चिरंतन काळ अस्तित्व किंवा स्थायी जीवन हे कंपनीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे, कारण तिची नोंदणी कंपनी कायदा 1956 नुसार होत असताना तिचं समापन किंवा तिला समाप्त करण्याचा अधिकारसुद्धा कायद्यालाच आहे. म्हणून कायद्याने स्थापन झालेल्या संस्थेला कायद्यानेच समाप्त करावं लागतं, आणि जोपर्यंत कायद्यानुसार तिला समाप्त केलं जात नाही म्हणून तिला चिरंतन काल टिकण्याचं अस्तित्व आहे. कंपनी सभासद व कंपनी हे 2 घटक वेगवेगळे आहे. सभासद वेडा होणे, मरण पावणे, दिवाळखोर होणे, यामुळे कंपनी वेडी, दिवाळखोर किंवा मरत नाही, तर सभासदचा मृत्यूनंतर कंपनीला चिरंतन आयुष्य आहे. सभासदाच्या बदल्यात सभासदाचा दुसरा वारसदार त्या कंपनीमध्ये सभासद म्हणून काम बघतो, म्हणजेच ती कंपनी वारंवार चालू असते. म्हणून जर ती कंपनी ही अखंडच चालू असते, ज्याप्रमाणे नदीचे पाणी बदलत असते तरी नदी तीच राहते, त्याप्रमाणे भागधारक, संचालक, कर्मचारी कंपनीचे बदलत असतात, मात्र कंपनी तीच राहते, म्हणून तिला चिरंतन काळ टिकण्याचं अस्तित्व आहे, हे तिचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर मर्यादित दायित्व सगळ्यात महत्त्वाचं आहे. सभासदांची जबाबदारी किंवा देयता ही त्यांनी खरेदी केलेल्या भागाच्या दर्शनी मूल्य इतकी असते. कारण प्रत्येक सभासदाला किंवा प्रत्येक व्यक्तीला कंपनीचा भागधारक जर व्हायचा असेल तर त्याला एक निश्चित मूल्याचा भाग खरेदी करावा लागतो, आणि खरेदी केल्याचा मूल्याचा भाग जर समजा त्याचा 100 रुपयाचा भाग त्याने 5 भाग खरेदी केले असेल तर त्याचं दायित्व हे 500 रुपयाचं बनतं. जर कंपनीला नफा झाला तर ते 500 रुपयाच्या बदल्यातच त्याला नफा मिळतो, आणि जर कंपनीला तोटा झाला तर त्याचं दायित्व हे फक्त 500 रुपयाच्या मर्यादेपर्यंतच असतं. म्हणून कंपनीला किती तोटा झाला तर त्याच्यावर फक्त त्यांनी जेवढे भाग खरेदी केले आहे त्या भागापुरतीच मर्यादा किंवा दायित्व त्याचं त्या ठिकाणी तयार होतं. म्हणून जर कंपनीचा व्यवहार बंद पडला किंवा जर कंपनीला तोटा झाला किंवा कंपनीकडे मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज झाले तर मालक म्हणून सभासदांची जबाबदारी त्याच्या भागाच्या किमती इतकीच असते. म्हणून मर्यादित दायित्व हे एक कंपनीचं काय आहे, वैशिष्ट्य आहे. त्यानंतर नंबर 7, कंपनी ही एक ऐच्छिक संघटना आहे. कंपनी किंवा संयुक्त स्कंद प्रमंडळ ही स्वइच्छेने एकत्र आलेल्या सभासदांची संघटना आहे. स्वइच्छेने कंपनीचे सभासद रद्द करू शकतात, म्हणजे संघटनेतून बाहेर पडण्याचा अधिकारसुद्धा त्यांना स्वतःचा आहे, स्वइच्छेने स्थापन झाले आहे. म्हणून जर एखादा सभासद कंपनीमध्ये सभासद होत असेल आणि त्याला जर वाटलं की मला आता कंपनीतून बाहेर पडायचं आहे तर तो स्वतःच्या इच्छेने कंपनीमधून बाहेर पडू शकतो. मात्र बाहेर पडताना त्याचं जे उत्तरदायित्व किंवा त्याला मिळणारा जो लाभ आहे त्याला फक्त त्याच्या भागाच्या मर्यादितच तो लाभ केला जाईल व वितरित केला जाईल, त्याच्यापेक्षा जास्त त्याला लाभ दिला जाणार नाही. त्यानंतर संयुक्त स्कंद प्रमंडळ किंवा कंपनीचं पुढचं वैशिष्ट्य आहे भागात विभागलेले विशाल भांडवल. हे सगळ्यात महत्त्व आहे. खाजगी कंपनी असो किंवा सार्वजनिक कंपनी असो ती आपलं भाग भांडवल
जनतेकडून किंवा सर्वसामान्य लोकांकडून गोळा करते। दोन प्रकारे भांडवल गोळा केलं जातं, एक तर सामान्य भागाच्या स्वरूपात किंवा अग्रहक्क भागाच्या स्वरूपात। दोन्ही भागाच्या स्वरूपामध्ये कंपनी नोंदणीकृत भांडवलाची नोंद केल्यानंतर त्या प्रमाणामध्ये भागांची विक्री करते। भागाची विक्री करताना रितसर जाहिरात देते आणि जाहिरातीनुसार ॲप्लिकेशन, अलॉटमेंट, फर्स्ट कॉल, सेकंड कॉल या प्रमाणामध्ये लोकांकडून 4 टप्प्यामध्ये पैशाची मागणी करतं आणि जो संबंधित व्यक्ती ते सर्व मूल्य भरेल त्याला कंपनीचा भाग वाटप केला जातो। मग असं जे वाटप केलेला भाग आहे यामुळे कंपनीचे सभासद ही असंख्य बनतात, म्हणजे भांडवल हे विखुरल्या गेल्या स्वरूपात असतात। काही लोकांनी एकत्र करून येऊन थोडे थोडे पैसे जमा करून कंपनीला अस्तित्व प्राप्त करून दिलं असतं, म्हणजेच कंपनीची स्थापना केली असते। म्हणून लहान लहान भागात अनेक हिस्से पाडून कंपनीचे मोठ्या प्रमाणामध्ये भांडवल तयार होते, यालाच कंपनीचे भाग भांडवल असे म्हणतात। आणि कोणत्याही स्तरातील समाजातील लोकांना कंपनीचे सभासद करून घेतलं जातं। ज्याने 100 रुपयाचा भाग खरेदी केला तो कंपनीचा सभासद, पर्यायाने सभासद हाच कंपनीचा मालक असतो। जर एखाद्या कंपनीने 10,000 लोकांकडून भागाचे अर्ज मागवले किंवा 10,000 लोकांना भागांची विक्री केली, याचा अर्थ त्या कंपनीचे मालक हे 10,000 लोक आहे। मग प्रत्यक्ष 10,000 लोक काम करू बघतात का कंपनीमध्ये, करू शकतात का? नाही, तर 10,000 लोक आपल्या मते 10 संचालकाची निवड करून देतात। संचालकाची निवड केली जाते आणि ते संचालक, एक संचालक हा 1000 लोकांचा प्रतिनिधी असतो आणि 1000 लोकांतून त्याला निवडून दिलं जातं। मग जे 10 संचालक असेल, पुन्हा त्या 10 संचालकामधून निवडणूक होऊन एक संचालक मंडळाचा जो असतो त्याला संचालक म्हणतात। या संचालक मंडळातून एकाची निवड केली जाते, त्याला मॅनेजर म्हणून किंवा तुमचा व्यवस्थापक म्हणून नियुक्त केला जातो आणि तो एक व्यक्ती काय करतो, पूर्ण कंपनीचा किंवा संयुक्त स्कंद मंडळाचा पूर्ण कारभार बघतो आणि त्याने कारभार बघणं म्हणजेच 10,000 लोकांनी कारभार बघणं आहे। म्हणून 10,000 झालेला नफा 10,000 लोकांमध्ये वाटला जातो आणि झालेला तोटा 10,000 लोकांकडून वसूल केला जातो, यालाच म्हणतात प्रमंडळ। त्यानंतर 9वं वैशिष्ट्य आहे भागांची हस्तांतरणीयता, ट्रान्सपरन्सी। जर मी कंपनीचा भाग खरेदी केला, मला जर वाटलं मी या कंपनीचा मालक आहे, मी भाग खरेदी केला आणि आज मला जर वाटलं तर मला ह्या कंपनीचा मालक नको आहे किंवा मला ह्या कंपनीचा मालक बनायचं नाही किंवा भागधारक पण नको आहे, तर मी तो भाग दुसऱ्या व्यक्तीला किमतीला विकू शकतो। 100चा भाग 100ला विकू शकतो आणि विकल्यानंतर संबंधित व्यक्ती हा त्या कंपनीचा मालक बनेल आणि माझं जे सभासदत्व होतं ते संपुष्टात येईल। म्हणून भाग हे हस्तांतरणीय दस्तऐवज आहे, म्हणून एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे भागांचं हस्तांतरण केलं जातं। साधारणपणे कंपनीचे भाग हे हस्तांतरणीय असतात, ते केव्हाही विक्री करू शकतो आणि जो व्यक्ती हा भाग खरेदी करेल तो त्या कंपनीचा मालक बनतो। कंपनीच्या सभासदांची खाजगी मालकी कंपनीमध्ये असते आणि म्हणून ती मालकी काय होते, हस्तांतरित होते। त्यानंतर 10वं वैशिष्ट्य आहे प्रमंडळाचं, ते आहे लोकशाही स्वामित्व। कंपनीचे सभासद हे देशाच्या वेगवेगळ्या भागातून भाग खरेदी करतात आणि केलेले भाग खरेदीदार वेगवेगळ्या राज्यातील असतात आणि मालकी ही लोकशाही तत्वानुसार चालते। निवडणुकीमध्ये संचालकाने सर्वांना सामावून घेणं गरजेचं आहे। म्हणजे बघा, जर एखाद्या कंपनीचे 10,000 भागधारक असेल आणि कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा असेल तर 10,000 लोकांना वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना पाठवणं हे संचालक मंडळाचं कर्तव्य किंवा जबाबदारी आहे। 10,000 लोकांनी सुद्धा उपस्थित राहणं हे सुद्धा त्यांची स्वतःची जबाबदारी आहे किंवा त्यांच्यामार्फत त्यांनी प्रतिनिधी पाठवणं हेही त्यांची जबाबदारी आहे। म्हणून लोकशाही पद्धतीने जेव्हा केव्हा कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारणमध्ये किंवा इतर सभेमध्ये मतदान असेल तर सगळ्यांना मतदानामध्ये सहभाग घेण्याचा अधिकार आहे, सगळ्यांना मतदान करण्याचा अधिकार आहे। एवढंच नाही तर प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा किंवा सभेमध्ये स्वतःचा विषय मांडण्याचा अधिकार आहे। म्हणून ही जी पद्धती आहे हिचं जे कारभार चालतो हा लोकशाही पद्धतीनुसार चालतो। म्हणून संयुक्त स्कंद प्रमंडळाचा कारभार हा लोकशाही पद्धतीने चालतो, हे सुद्धा एक संयुक्त स्कंद प्रमंडळाचे वैशिष्ट्य आहे। त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे व्यवस्थापन व स्वामित्व यामध्ये फारकत असते। फारकत म्हणजे तर काय, व्यवस्थापन मालकी याचा काही इथं संबंध येत नाही। सभासदांना निवडून दिलेले प्रतिनिधीशिवाय अन्य भागधारक व्यवस्थापनामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही। म्हणजेच काय, 10,000 लोकांना भाग विक्री केले आहे, 10,000 मालक आहे आणि त्यांनी 10 संचालक निवडून दिले तर 10 संचालक त्यांच्या वतीने काम बघतात। म्हणून 10 संचालकाव्यतिरिक्त बाकीच्या भागधारकांना कंपनीच्या व्यवहारामध्ये हस्तक्षेप करता येत नाही, कारण त्यांनी निवडून दिलं म्हणून त्याची जबाबदारी आहे एका संचालकाची की आपण 1,000 लोकांचं प्रतिनिधित्व करतो, म्हणून 1,000 लोक जे म्हणतील ते त्यांना मानणं गरजेचं आहे। म्हणून मालक जरी प्रत्यक्ष 10,000 लोक मालक असेल तर व्यवस्थापन फक्त एकच माणूस पाहतो। म्हणून व्यवस्थापन आणि मालकी यामध्ये फारकत आहे, म्हणून एकाच व्यक्तीचे निर्णय सगळ्यावर बंधनकारक असतात। त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे कर्ज। कंपनी, बँक किंवा इतर संस्थेकडून कर्ज विक्री करून कर्ज उभारणी करू शकते। आता भांडवल उभारणीमध्ये तुम्हाला सांगितलं 2 प्रकारे भागाची
विक्री करून कंपनी भांडवल उभारणी करते. सामान्य भाग किंवा अग्रहक्क भाग या व्यतिरिक्तही कंपनीला भविष्यामध्ये काही वेळेस जर पैशाची आवश्यकता भासली तर कंपनी स्वतःचे कर्ज रोखे विकू शकतात. कर्ज रोखे म्हणजे भाग प्रमाणपत्रासारखाच एक दस्तऐवज आहे. तो विकून त्या रूपामध्ये कंपनी कर्ज रूपाने भांडवल गोळा करू शकते. मात्र जे लोक कर्ज कंपनीला देतील त्यांच्या कर्ज रोखेवर एक निश्चित काळासाठी व्याजदर ठरवलेला असतो आणि तेवढं व्याज त्या कंपनीला किंवा संयुक्त स्कंद प्रमंडळाला समोरच्या व्यक्तीला द्यावं लागतं आणि निश्चित काळामध्ये ते व्याज जर दिलं तर कंपनीला कर्जाऊ भांडवलसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये काय होतं, जमा होतं. म्हणून कर्ज मिळवता येतं किंवा कर्ज हे सुद्धा एक संयुक्त स्कंद प्रमंडळाचे वैशिष्ट्य आहे. त्यानंतर पुढचं आहे कंपनीची स्थापना. कंपनीची स्थापना ही कायद्याच्या चौकटीत होत असते. म्हणून कंपनी कायदा 1956 मध्ये जे कलम दिलेले आहे स्थापनेपासून तर कंपनीचा व्यवहार प्रत्यक्ष सुरू होईपर्यंत तर बाजारपेठेमध्ये वस्तू विक्रीपर्यंत जेवढे कलम आहे तेवढे कंपनी कायदा 1956 नुसार कंपनीला बंधनकारक आहे. म्हणून तिची स्थापना ही कायद्यानुसार झालेली आहे किंवा कायदा पाळणं हे तिचं पहिलं उत्तरदायित्व आहे. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे हिशोब तपासणी व प्रसिद्धी. संयुक्त स्कंद प्रमंडळाला आपले वार्षिक हिशोब अंकेक्षकाकडून तपासून घेणं गरजेचं आहे. कारण कोणत्याही व्यावसायिक प्रमंडळाची किंवा संस्थेची हे वार्षिक वर्ष संपल्यानंतर म्हणजे जर 1 एप्रिलला वर्ष सुरू होत असेल तर 31 मार्च हे तिचं अंतिम दिवस असेल तर अंतिमच्या दिवशी हिशोब तपासनीसाकडून किंवा ऑडिटरकडून किंवा अंकेक्षकाकडून स्वतःचे हिशोब तपासून घेणं तिला कंपनी कायद्यानुसार सक्तीचे आहे. आणि जर तिनं अंकेक्षण किंवा स्वतःचा हिशोब तपासून घेतला नाही तर कंपनी कायद्यानुसार तिला पुढच्या वर्षी पुन्हा आपला स्वतःचा व्यवहार करता येत नाही. म्हणून हिशोब तपासून घेणं हे एक तिचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर प्रसिद्धी मिळवणं, सार्वजनिक प्रसिद्ध मिळवणं हे सुद्धा तिचं वैशिष्ट्य आहे. ती स्वतःची जाहिरात करू शकते, भाग विक्रीच्या जाहिराती वर्तमानपत्रातून करू शकते आणि मार्केटमध्ये स्वतःचं नाव स्थापन करून चांगला ब्रँड तयार करून स्वतःला प्रसिद्धी मिळू शकते. त्यानंतर पुढचं 15वं वैशिष्ट्य आहे कंपनीचं किंवा सार्वजनिक स्कंद प्रमंडळाचं भांडवल पुरवठा. कंपनीला लागणारे भांडवल भागाची विक्री करून कंपनी गोळा करते. सभासद संख्या अमर्याद असल्यामुळे जास्तीत जास्त भाग विक्री करून कंपनीला भांडवल गोळा करता येते. म्हणून कंपनी कायदा 1956 नुसार नोंदणी करतानाच कंपनी अधिकृत भांडवल म्हणून मोठ्या प्रमाणावर रकमेची नोंद करते आणि कोणत्या मार्गाने भांडवल गोळा करणार आहे हे कंपनी नोंदणी अधिकाऱ्याला सांगते. आणि म्हणून जास्त प्रमाणामध्ये भांडवलाची नोंदणी केली तर कंपनीला केव्हाही भाग विक्री करून स्वतःचं भांडवल स्वतःला गोळा करता येते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे कर आकारणी. कंपनीला आपल्या उसनवार कायद्याच्या अटीप्रमाणे कंपनीला कर भरावा लागतो, ज्याला आपण इन्कम टॅक्स म्हणतो, जो डायरेक्ट आणि इनडायरेक्ट दोन्ही प्रकारे असतो. उत्पादनावर, सेल्सवर व विक्रीवर कंपनीला हा कर भरावा लागतो. जर कंपनी उत्पादन तयार करत असेल तर उत्पादन तयार केल्यानंतर बाजारपेठेमध्ये विक्रीपर्यंत त्याच्यावर उत्पादन शुल्क भरावा लागतो आणि हा कर कंपनी कायदा 1956 नुसार आणि इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 नुसार भरणं कंपनीला सक्तीचं केलेलं आहे. त्यानंतर शेवटचं आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे संयुक्त स्कंद प्रमंडळाचं सामाजिकीकरण. कंपनीचं विसर्जन कायद्याने किंवा न्यायालयाच्या आदेशाने मंजुरी करूनच असते. त्याला सामाजिकरण किंवा त्याला विलिनीकरण किंवा लास्टला आपण समाप्ती म्हणू शकतो. म्हणजे कंपनीची स्थापना जर कायद्याने होत असेल तर तिची समाप्तीसुद्धा कंपनी कायदा 1956 नुसार कायद्यानेच केली जाते आणि नोंदणी अधिकारी कंपनीला स्वतः संपुष्टात आणू शकतो किंवा न्यायालयाच्या मंजुरीनं कंपनीला विलिनीकरण किंवा त्याचं सामायिकीकरण किंवा समाप्ती कंपनी कायदा 1956 नुसार करू शकतो. म्हणून हे सर्व महत्त्वाचे वैशिष्ट्य सार्वजनिक कंपनी किंवा खाजगी कंपनी दोघांनाही लागू पडतात. म्हणून संयुक्त स्कंद प्रमंडळ जरी कायद्याने स्थापन झालेली कृत्रिम व्यक्ती जरी असेल तरी कायद्यानुसार तिच्यावर काही बंधनं किंवा कायद्यातील काही नियम पाळणं तिला गरजेचं आहे आणि तरच तिचं अस्तित्व हे चिरंतन काल टिकणारं सिद्ध होऊ शकतं.